नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आत्ता क्षणाला आपण सुरुवात करतो एका दुःखद बातमीने. अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या 74व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आणि आता त्यांच्यावरती पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. सिंधुताई सपकाळ यांचं गॅलेक्सी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नेहमी हसत खेळत असणाऱ्या आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलं. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरून येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. अनाथांची माय म्हणून सिंधुताई सपकाळ यांना ओळखलं जायचं. सिंधुताई यांचं कार्य मोठं राहिलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच हे ज्ञात आहे किंवा हे वेगळं सांगण्याची गरज नाही की ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावरती एक विशेष चित्रपटाची निर्मिती जी आहे ती करण्यात आली होती, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंधुताईंचं अखंड कार्य हे सगळ्यांसमोर आलं होतं. मोठ्या पडद्यावरती ते सगळ्यांना बघायला मिळालं होतं. माई आमच्या इथे 25 नोव्हेंबर रोजी मोठा डायफ्रॅमॅटिक हर्निया होता, त्यासाठी ऑपरेट झाल्या होत्या. त्यानंतर सुरुवातीला त्यांची प्रकृती चांगली सुधारली, पण काही कारणाने जंतुसंसर्ग फुफ्फुसाला झाला व त्यांचं ऑक्सिजनची लेवल खाली जायला लागली. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून त्या ICUमध्ये होत्या. आमचे शर्थीचे प्रयत्न सगळे सुरू होते. त्यांनी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निघून वगैरे नाही गेलेल्या, वादळ होतं, शांत झालं, इतकंच झालं आहे. निघून गेलं हा शब्द कुणीही वापरू नका. आईसारख्या ज्या व्यक्ती आहेत त्या कधी निघून जात नाहीत, त्या असतात, त्या आहेत. काही नाही, ती व्यवस्थित होती, सगळ्यांची रोज काळजी घेत होती, काळजीने विचारत होती आम्हाला, मुलं बरी आहेत का, सगळे बरे आहेत का. शेवटचं वगैरे असं माहीत नव्हतं हो, त्यामुळे शेवटचं काय बोलणं असणार आहे. चांगली होती ती. सडन घडलं हे आमच्या लाईफमध्ये. तिचं सगळं काम आहे त्याच पद्धतीने तिने संस्कार आमच्यावर केले, ज्या पद्धतीने तिने आम्हाला वाढवलं तेच आम्ही सगळे पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यात कुठेही काहीही बदल होणार नाही. तसंच त्या प्रत्येक गोष्टीतून ती आमच्यात जिवंत आहे. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालेलं आहे. अनाथांच्या माता म्हणून त्या सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या देशाला ज्ञात होत्या. नुकतंच त्यांना पद्मश्री या किताबाने त्यांना भूषवण्यात आलेलं होतं. 24 नोव्हेंबरला त्यांना थोडासा पोटाचा त्रास झाल्यामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना इथे ॲडमिट केलं होतं. आपण 25 नोव्हेंबरला त्यांच्यावर एक छोटीशी पण यशस्वी चांगली शस्त्रक्रिया झाली हर्नियाची, आणि त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी कमी जास्त अजून काही त्यांच्या वयोपरत्वे आणि त्यांच्या शरीराने गेले कित्येक वर्षात जी झीज सोसली त्याचा परिणाम म्हणून वेगळे त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत गेले. डॉक्टरांनी अतिशय शर्थीने त्याच्यात प्रयत्न करून त्यांना अगदी याच्यावरती आणलेलं होतं मूळ पदावर. पण इतक्या दिवसाचा कदाचित एकांतवास त्यांना कदाचित सहन झाला नसेल. त्यांचा उद्या सकाळी त्यांचं पार्थिव हे सन्मती बालनिकेतन नावाचा त्यांचा जो मांजरीचा आश्रम आहे त्याच्यामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि दुपारी 12 वाजता त्यांनी महानुभावपंथी असल्यामुळे ठोसरपागा स्मशानभूमी जी आहे पुण्यातील नवी पेठेमधली पत्रकार भवनच्या शेजारची, तिथे त्यांच्यावर त्याच पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी ट्विट केले. त्यांनी असं म्हटलं की सिंधुताई सपकाळ या त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनाथ मुलं चांगलं जीवन जगू शकली. त्यांनी उपेक्षित समाजासाठी मोठं काम केलंय आणि त्यांच्या निधनामुळे दुःख झालं. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती, असं त्यांनी म्हटलं. तर उद्धव ठाकरेंनी काय ट्विट केलं आपण तेही जाणून घेऊयात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सिंधुताईंच्या निधनानं शोक व्यक्त केला. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी
ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट उद्धव ठाकरेंनी केलंय. तर शरद पवारांनीही ट्विटच्या माध्यमातून सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं अकाली निधन चटका लावणार आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर नितीन गडकरी यांनी देखील काय म्हटलं आपण ते बघूयात. ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचं वृत्त समजून अतिशय दुःख झालं. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरलं आणि पुढे त्या हजारो अनाथ मुलामुलींच्या आई होऊन त्यांचं जीवन त्यांनी सावरलं. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरं पोरकी झाली. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणाजवळ स्थान देव आणि त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य देव ही प्रार्थना करतो, असं ट्विट राज्यपालांनी केलं. आणि याचबद्दल बोलण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्याबरोबर आहे. चंद्रकांत, खरं तर असाही क्षण आपल्यासमोर असेल ही कल्पनाही कोणी केलेली नव्हती. अर्थात मृत्यू हे शाश्वत सत्य आहे, पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती त्याच्या सामाजिक जीवनात एवढं काही कार्य करून जाते त्यावेळी अर्थात अपेक्षित असं असतं की या व्यक्तीचा यापुढचाही प्रवास सुरू राहावा. अशा सिंधुताई होत्या की ज्यांना हक्काने आई म्हणावंसं वाटायचं, कारण कायम त्याच भूमिकेतनं भेटायच्या. चंद्रकांत. विशाल, त्या महाराष्ट्राच्या माई होत्या. आई साधारण आपल्या लेकरांची आई असते, पण ही उभ्या महाराष्ट्राची माई होती. जेवढे अनाथ होते, अनाथ बालकं जे रस्त्यावर म्हणजे अक्षरशः त्यांना कोणी नाही, निराधार, त्या सगळ्या अनाथांना सिंधुताईंनी मायाची ऊब दिली, हक्काचं घर दिलं, आश्रम दिलं आणि त्यांचं बालनिकेतन जी संस्था आहे मांजरीत, तिथं त्यांना ठेवलं, त्यांना लहानाचं मोठं केलं. असं त्या सिंधुताई, त्यांचं कार्यमय आपण काय सांगणार. उभ्या महाराष्ट्राला नाही, जगाला माहीत झालं ते सिनेमामुळं ते. आणि पहिलं एक आनंदाचा खळाळता झरा. सिंधुताई व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं करावं तेच शब्द नाहीत. ॲक्च्युली शब्दाच्या पलीकडलं व्यक्तिमत्व होतं. आत्ता रात्री त्यांचं निधन झाल्यानंतर याच नोबेल हॉस्पिटलमध्ये सिंधुताईंचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. कारण ऑब्व्हियसली तिथं मांजरेच्या त्यांच्या बालकाश्रमात सोय नव्हती, म्हणून ते इथं ठेवलं. इथून आता साधारण 8:30 वाजता इथून हे पार्थिव काढलं जाईल आणि मांजरेच्या त्यांच्या संमती बालनिकेतन या संस्थेत ठेवलं जाईल अंत्यदर्शनासाठी. तिथं सगळे त्या बालनिकेतनमधली मुलं अंत्यदर्शनाला येतील, अंत्यदर्शन घेतील. त्यानंतर 12 वाजता ठोसरपागा म्हणून नवी पेठेत स्मशानभूमी आहे, तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील शासकीय इतमामात. विशाल. चंद्रकांत, तुलाही कधीतरी सिंधुताईंना भेटण्याचा प्रसंग आला असेल. म्हणजे आम्ही तर सिंधुताईंना वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून, चित्रपटातनं त्यांचं कार्य, या सगळ्या गोष्टी आपण अखंडपणे जाणून घेत राहिलो. पण ज्यावेळेस तू भेटला होतास तेव्हा तुझा काय अनुभव राहिला? विशाल, गेल्या 6 महिन्यापूर्वीच मी भेटलो होतो ताईंना. ज्यावेळेस ताईंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता केंद्र सरकारतर्फे, त्यावेळेस ताईंची मुलाखत घेण्याचा योग मला मिळाला, योग आला, संधी मिळाली. त्यावेळेस ताईंशी मी किमान तासभर गप्पा मारत होतो. आपण इंटरव्ह्यू घेतला होता. ताईंची स्टाईल आपल्याला माहिती होती बोलांची. बेटा बाळा ह्या स्टाईलने ते कुणालाही आपलंसं करायचे. म्हणजे वय, ते त्यांच्यासाठी वय हा फॅक्टर नव्हताच. म्हणजे अगदी ज्येष्ठ माणसालाही ते बेटा बाळा म्हणायच्या आणि आपलंसं करून टाकायचे. लहान मुलं तर ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी त्यांची लेकरासारखीच होती. तर त्यांची खंत त्यावेळेस आपण इंटरव्ह्यू घेतला ना, तर त्यांनी सांगितलं, बेटा मला पुरस्कार प्रचंड मिळालेत. अक्षरशः त्यांनी कपाट दाखवलं आपल्याला, जागा नव्हती ठेवायला. जवळपास 750 पुरस्कार कशाला म्हणतात विशाल, 750 पुरस्कार माईंना मिळाले होते. पण म्हणली बाळ भरून पाले, पण एवढं करून गेल्या कोरोनामध्ये माझ्या लेकरांना अक्षरशः जेवायची भ्रांत होती. ही बातमी आपण दाखवल्यानंतर त्यांनी ती खंत व्यक्त करून दाखवली. त्यांच्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक सामाजिक संस्था, अनेक दानशूर पुढे आले आणि ताईंना भरभरून मदत दिली. अशा पद्धतीने ताईंना आपण थोडंफार फुलाची पाकळी हातभार लावू शकलो, याचं मला आणि आपल्या चॅनलला निश्चितच समाधान असेल. त्यानंतर ताईंचं जे आश्रम आहे बालनिकेतन, तिथं थोडी
आर्थिक चणचण भासत होती, अनेकांनी मदत केली आणि मग दगडूशेठ हलवाईचं त्यांचं असोसिएशन होतंच ट्रस्टचं. आता आश्रम व्यवस्थित सुरळीत चालू होतं, पण तर ताईंची अपेक्षा होती की हे जे त्यांचं काम आहे हे आणखीन वाढावं, आणखीन त्याला एक आर्थिक स्थैर्य यावं, हे त्यांचं दुःख होतं. शासनातून कुठलीही मदत मिळत नव्हती, फक्त पुरस्कार मिळत होते. पण अखेर आता हे सगळं मार्गी लागलेलं असतानाच ताईंचं हे वादळ आहे हे शांत झालंय आणि आता हे कार्य पुढे कसं न्यायचं हे ऑब्व्हियसली त्याचे कौटुंबिक ते ट्रस्टी ते सगळे ठरवतीलच. पण ताई एक वादळ होतं विशाल. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. ही वात्सल्यमूर्ती आणि तिचं कार्य हे कायम आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहील. अर्थात सिंधुताई जरी आपल्यात नसल्या या क्षणी तरी त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे समाजावरती असणारे संस्कार ते खरं तर आपण विसरून चालणार नाही. त्यांचं कार्य पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण देखील त्यांच्या विचारांना पुढे नेलं पाहिजे. बघूयात याविषयी काही प्रतिक्रिया आपल्याकडे येताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. वात्सल्य सिंधू, अनाथांची माय अशा अनेक विशेषणांनी ज्यांना समाज ओळखत होता, नुकतंच ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं, अशा खऱ्या अर्थानं मातृतुल्य सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने एक खूप मोठी पोकळी तयार झाली आहे. अनाथांकरता त्या केवळ मायाच नव्हत्या, तर अनेक महिलांकरता त्या प्रेरणा होत्या. अगदी आयुष्यामध्ये आयुष्य संपवण्यापासनं तर वात्सल्य सिंधू अनाथांची माय बनण्यापर्यंत हा जो त्यांचा प्रवास होता, थक्क करणारा प्रवास होता. समाजासाठी अखंडपणे ज्यांनी आपलं आयुष्य वेचून अतिशय कष्टाने ज्यांनी आपलं खडतर जीवन जगल्या, अनाथ मुलांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम जे आयुष्यभर केलं आणि खऱ्या अर्थाने सामान्याची माय म्हणून ज्यांची ख्याती होती, गरीब लोकांना न्याय देण्याचा, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट सोसावे लागले, कौटुंबिक असो सामाजिक असो, अनेक पद्धतीने ज्यांना खूप त्रास दिला गेला, परंतु त्यांनी आपलं आयुष्याचं ध्येय त्यांनी निश्चित केलं होतं आणि समाजाला अखंड सेवेमध्ये त्यांनी आपल्या समाजाकरता वाहून गेले होते. त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नवे निर्बंध लागण्याची शक्यता आणि आज सकाळी राज्याकरता नवे निर्बंध जाहीर केले जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तर मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्यात देखील 1ली ते 8वी पर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि थुंकणाऱ्यांना 1000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर यासोबतच कापडाचे किंवा डिझायनर मास्क वापरू नका असंही अजित पवार यांनी म्हटलंय. मगाशीच तुम्हाला सांगितलं, जे निर्णय इथं घेण्यासारखे होते ते मी जाहीर केलेले. जे निर्णय राज्य सरकारने मुंबईमध्ये बसून त्या ठिकाणी घेतले पाहिजे, त्याच्याकरता उद्याला 9 वाजताची बैठक आहे. त्या 9च्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू. नंतर ते ठरल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षामध्ये आणून देऊ. त्याच्यावर मुख्यमंत्री महोदय पण त्यांचं काय मत असेल त्या पद्धतीनं अंतिम निर्णय घेतील आणि तो सगळीकडं आम्ही पब्लिश करू. दोन्ही वॅक्सिन जर कोणी घेतलेलं नसेल आणि कुठं त्याला आता प्रवेश मिळणार नाही, दोन्ही वॅक्सिन घेतल्याशिवाय कुठल्याही हॉटेल असतील, रेस्टॉरंट असतील, बाकीचं कुठलंही इव्हन शासनाच्या वेगवेगळ्या कामाच्या करता किंवा आमच्या आयुक्तालयामध्ये PMC PCMCमध्ये जे कोणी येतात त्यांनी कंपल्सरी दोन्ही वॅक्सिन घेतलंच असलं पाहिजे, तरच त्यांना त्यांच्या कामामध्ये सहकार्य केलं जाईल. कारण इतके दिवस आम्ही आव्हान करत बसलो, विनंती करत बसलो, त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगत बसलो की बाबा घ्या घ्या, तरी काही लोक मात्र राहिले. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहे. प्रणाली, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच काही गोष्टी स्पष्टपणे मांडत असतात, पण सध्याला कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती हाताबाहेर जाते असं म्हणायचंय का? विशाल, गेल्या आपण आठवड्याभरापासून पाहतो आहोत की राज्यातली आणि मुंबईतली कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढलेली आहे.
कालच्या आकडेवारीबद्दल सांगायचं झालं तर काल मुंबईमध्ये जवळपास 10,800 च्या वरती रुग्ण आढळून आलेले आहे, तर राज्यांमध्ये 8,400च्या वर रुग्ण आढळून आले आणि ही संख्या दिवसागणिक दुपटीच्या जवळपास होत चाललेली आपण पाहतो. गेल्या आठवड्यामध्ये तरी किमान ती दुप्पट होताना पाहायला मिळाली. नक्कीच ही परिस्थिती चिंताजनक आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार होतो आहे आणि त्यामुळं हा प्रसाराला जर आपल्याला अटकाव करायचा असेल तर काही निर्बंध हे घालणं गरजेचं आहे. मुंबई महानगरपालिकेनं आधीच या संदर्भामध्ये पावलं उचललेली आहे. दर 2 दिवसांनी आढावा घेतला जातोय. काही नवीन निर्बंध घालायचे असतील तर त्याची चाचपणी करून ते निर्णय जाहीर केले जात आहेत. तर राज्य पातळीवर सुद्धा आपण बघितलं की उपमुख्यमंत्र्यांनी कालच जाहीर केलेलं आहे की आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन राज्याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्बंधांबद्दलची घोषणा ते करू शकतील. त्याचबरोबर काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा असं सांगितलं की येत्या 2-3 दिवसामध्ये स्वतः मुख्यमंत्री हे जनतेशी संवाद साधतील. मुख्यमंत्र्यांना जरी कोरोना या विषयावर संवाद साधायचा नसला तरीही जर परिस्थिती तशी आली तर मात्र नक्की त्यांना पुन्हा एकदा जनतेला संबोधित करावं लागेल. ते राज्याचं नेतृत्व करतात, त्यामुळे राज्यातील जनता ही त्यांचं म्हणणं नक्की ऐकून घेईल आणि त्यासाठी म्हणूनच कदाचित जे काही नवीन निर्बंध लागायचे आहेत किंवा ज्या काही नवीन कठोर नियमांची अंमलबजावणी व्हावी असं अपेक्षित आहे, हे सगळे नियम पुन्हा एकदा कदाचित मुख्यमंत्री जाहीर करू शकतील. जसं आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की निर्णय होईल, कदाचित बैठकही होईल, परंतु यावर अंतिम शिक्कामोर्तब हे स्वतः मुख्यमंत्री करतील आणि त्या दृष्टीनं पावलं उचलली जातील. एकीकडे कोरोनाच्या ज्या सगळ्या उपाययोजना आहे त्या मोठ्या वेगानं केल्या जात आहेत, तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग सुद्धा वाढवला जातोय. मुंबईमध्ये आज 15 ते 18 वयोगटातील तरुणांसाठी कॅम्पेन केलं जात आहे, ड्राईव्ह केलं जात आहे, तर दुसरीकडे कोरोनासाठी म्हणून जे सगळे मोठमोठाले रुग्णालय किंवा कोविड सेंटर आहेत ते सुद्धा ताब्यात घेण्याची कारवाई जी आहे ती महापालिका करते. मुख्य म्हणजे एक दिलासादायक बातमी अशी आहे की 92% लोक जे आहेत जे कोरोना बाधित होत आहेत ते एसिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना कुठलीही लक्षणं दिसून येत नाही. तसंच दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या लाटेत फरक काय आहे तर या लाटेमध्ये 4 ते 5 दिवसामध्ये ज्यांना लक्षणंही असतील त्यांना 4 ते 5 दिवसामध्ये औषधं घेतल्यानंतर आराम पडतोय, ते कामावर जाऊ शकतायत किंवा घरातली कामं करू शकतायत आणि त्यांना म्हणावी तितकी सिव्हिअर परिस्थिती होत नाहीये. तर अजून एक दिलासादायक बातमी म्हणजे ऑक्सिजनची जी गरज आहे ती फारच कमी लोकांना पडते आणि आयसीयूची गरज सुद्धा फार कमी लोकांना पडते. मुंबईचं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर काल मुंबईमध्ये जवळपास 866 लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यापैकी फक्त 52 लोकांना ऑक्सिजनची गरज पडलेली आहे आणि हे प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. आणि जरी तशी वेळ आली तर राज्य शासनाकडे मुंबई महानगरपालिकेकडे पुरेसा ऑक्सिजन आहे अशी माहिती आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाहीये, परंतु सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. मास्क हा कायम वापरला गेला पाहिजे, त्याचबरोबर हात सॅनिटाईज वारंवार केले पाहिजे आणि सामाजिक दूरत्व एकमेकांपासूनचं अंतर जे आहे ते राखणं आपण पुन्हा एकदा सुरू केलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीनं दुसरी लाट थोपवून धरण्यामध्ये किंवा तिला अटकाव करण्यामध्ये यशस्वी ठरलो तसं आपण तिसऱ्या लाटेच्या बाबतीत सुद्धा करू शकतो आणि त्यासाठी नागरिकांचं सहकार्य सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत आपल्याला अपील करते, आवाहन करते की कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा, कारण आता परत एकदा कोरोना रुग्णसंख्या जी ती वाढताना दिसते. पुढे पाहूया बातमी उस्मानाबादमधून. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील भाऊराव काटे शाळेतील 6 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 14 दिवस शाळा बंद ठेवण्याचे जिल्हा परिषद सीईओंनी आदेश दिले. बोलूयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या बरोबर आहेत. बालाजी, उस्मानाबादमध्ये काय परिस्थिती आहे? विशाल, एकूण जर बघितलं तर गेल्या 5 दिवसापासून जो कोरोनाची आकडेवारी आहे ती चिंता वाढवणारी पाहायला मिळते आहे. 113 रुग्ण जे आहेत ते उस्मानाबाद जिल्ह्यात 5 दिवसात आढळून आले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. 5 ओमिक्रॉनचे रुग्ण सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आले होते. एकूण जर परिस्थिती बघितली तर अहवाल आकडे जे आहे ते वाढताना दिसत आहेत. कालची जर घटना बघितली तर उस्मानाबाद भूम तालुक्यातील पातोड गावात काटे विद्यालय आहे आणि त्या विद्यालयात
6 विद्यार्थी जे आहेत ते कोरोना बाधित आहेत. 9वीत शिकणारे हे विद्यार्थी आहेत. एका मुलाला सर्दी खोकल्याचा खूप त्रास होत होता आणि त्याची तपासणी केली असता तो मुलगा पॉझिटिव्ह आला. त्याच्यानंतर इतर मुलाची त्याच्या संपर्कात आलेल्या मुलाची तपासणी केली असता 6 मुलं जे आहेत ते कालच कोरोना बाधित आलेले आहेत. 55 मुलांची काल तपासणी केली होती. त्याच्यापैकी 6 जे आणखीन स्वॅब आहेत ते स्वॅब तपासण्यासाठी पाठवलेले आहेत, ते संशयित आहेत. एकूण सगळी जर परिस्थिती बघितली तर सगळ्या शाळेचा स्टाफ आणि तिथली जी मुलं आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची सुद्धा तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि जिल्हा परिषदेचे सीओ जे आहेत ते सीओनी 14 दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. ही सगळी परिस्थिती बघितली विशाल शाळा, महाविद्यालय असतील, शाळा असतील, ह्या उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. आणि कुठेतरी ह्या शाळेच्या ह्याच्यामध्येच विद्यार्थी बाधित निघाल्यामुळे चिंता वाढवणारी बातमी आहे. प्रशासन आता कुठले निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे बघितलं तर बेड असतील किंवा ऑक्सिजन प्लांट असतील हे कार्यान्वित करण्याचं प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्यात मृत्यूचा कहर माजवला होता त्या पद्धतीने ही परिस्थिती पाहता प्रशासन सतर्क आहे. प्रशासन काय करतंय, मात्र सध्याचे कॉलेज, शाळा ह्या ज्या सुरू आहेत त्या शाळा सुरू असताना हा कोरोनाचा प्रसार नेमका रोखायचा कसा, हा एक प्रश्न सध्या प्रशासनापुढे पडलेला आहे. आता हे 6 जर विद्यार्थी असतील तर अनेक विद्यार्थ्यांचे स्वॅब जे आहे ते तपासण्यासाठी पाठवलेले आहेत. त्यामध्ये किती विद्यार्थी पॉझिटिव्ह येतात हे पाहणं गरजेचं आहे. मात्र वाढणारे आकडे आणि प्रशासनाची यंत्रणा यामध्ये कुठेतरी ताळमेळ दिसत नाही. त्यामुळे आता नेमकं नागरिकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे, जेणेकरून जे आकडे आहेत ते वाढणारे आकडे थांबवता येतील. विशाल, धन्यवाद बालाजी या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे केवळ उस्मानाबादमधलेच नागरिक नाही तर राज्यातल्या सगळ्याच नागरिकांना सांगायचं आहे की कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. त्याच्यामुळे मास्कचा वापर अनिवार्य आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या याच्यात आपण जर लक्षात घेतलं तर 2 लसींचा डोस पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. हा कोरोनाला दूर ठेवण्याबद्दलचा रामबाण उपाय. यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.